आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील शेनवडी गावात जनावरांच्या चोरीच्या घटनांनी अक्षरशः थैमान घातले असून शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, बकऱ्या, म्हशी आणि गायी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांकडून लंपास होत आहेत। विशेष म्हणजे शेतकरी घरी झोपेत असताना नियोजनबद्ध पद्धतीने या चोऱ्या केल्या जात असल्याने ही टोळी अत्यंत शिताफीने काम करत असल्याचं स्पष्ट होत आहे। शेनवडी गावात मार्गावर या चोरीच्या घटना अधिक प्रमाणात घडत असत, विशेषतः शुक्रवारी रात्री चोऱ्यांचा जोर वाढतो। सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात चोरीची जनावरे विक्रीस नेली जात असल्याची चर्चा जोर धरत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या चोऱ्यांमध्ये शेनवडी गावातीलच काही संशयित तसेच बाहेरील गावातील लोकांचा सहभाग असल्याची कुजबूज नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ही हागा गावातील मारुती मंदिर आणि इतर मंदिर परिसरात रात्री 2 ते 4 वाजेदरम्यान संशयास्पद हालचाली दिसून येत असल्याचं अनेकांनी सांगितलंय। काही स्थानिक तरुण आणि संशयित व्यक्ती मोटार गाड्यांवरून वारंवार गावात फिरताना दिसत असून त्यांच्यावरच संशय व्यक्त केला जात आहे। सगळं माहीत असूनही चोऱ्या थांबत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहे। या गंभीर प्रकाराबाबत अनेक वेळा म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप एकाही चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून तत्काळ कठोर कारवाई करून चोरट्यांना जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मी शेनवडीचा बाबासाहेब शिर्डी, माझी शिर्डी रस्त्याकडेला वाहन उभा करून धरून घेऊन गेले। पोलीस स्टेशनला कळवलं होतं, पण त्यांनी काही दाद घेतली नाही किंवा तपास त्याचा लागलेला। माझे नाव विष्णू लक्ष्मण पारशी। माझी शेळी 1 वर्षापूर्वी महाशिवरात्रीला गेलेली आहे। त्याचा अजून काही तपासात झालेला नाही। माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या गेलेल्या आहेत। असं याचा कोणाचाच तपास झालेला नाही। जेवढी हितून चोरी झाल्या त्यापैकी एकालाही काही मिळालेलं नाही। हा विषय पोलीस स्टेशनला तक्रार आहे, पण त्याचा काही सुद्धा तपास होत नाही, काही नाही। लक्ष्मण जगन्नाथ कदम एक गाय गेली होती, त्याची किंमत त्यावेळेला 1 लाख रुपयाला मागितलेली होती आणि नंतर 8 दिवसांनी गेली पोलीस स्टेशनला, पुण्यात तक्रार केली। पोलीस स्टेशनला येऊन इथं इकडं तिकडे केलं, त्याच्यावर काही अद्याप तपास झालेला नाही। शंकर मानसफे न्यूजसाठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसफे न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।